नमस्कार. आता आपल्याला संस्कृत पेपर 2चं प्रेझेंटेशन बघायचं आहे. नेमकी आयडियली कसा पेपर प्रेझेंट केला पाहिजे किंवा जे कंटेंट विचारलंय तेवढंच कंटेंट जर आपण पेपरमध्ये लिहिलं तर पास होऊ शकतो की नाही हे आपल्याला या पेपर प्रेझेंटेशनमध्ये बघायचं आहे. त्याआधी सगळ्यात आधी आपल्याला विचारले जातात MCQ. आता MCQमध्ये ना MCQ लिहित असताना सर्वांना माहिती कसे लिहायचे, तर ऑप्शन लिहायचं आणि ऑप्शन पुढं जे काही असेल ते लिहायचं. म्हणजे समजा आता इथं भोर ऑप्शन आहे त्याचं, तर ए ऑप्शन लिहिलं आणि त्याच्यासमोरचं भोर पण लिहिलं. नुसतं ए ऑप्शन लिहायचं आणि त्याच्या पुढे काहीच लिहायचं नाही, असं करायचं नाही, याने मार्क्स मिळत नाही. किंवा फक्त जे आन्सर आहे ते लिहिलं आणि जो ऑप्शन आहे ए आहे की बी आहे ते लिहिलं नाही तरी पण तिथं तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. त्यामुळे जर आउट ऑफ मार्क्स किंवा MCQचे मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला MCQ या प्रकारानेच लिहिला गेला पाहिजे. त्यानंतर आत्ता जो MCQ येतोय ना तो या सिक्वेन्समध्ये येतोय ABCD असं येतंय. त्यामुळे आपलं कन्फ्युजन होतंय. आधी कसं यायचं ABCD अशी आपल्याला सवय होती, पण आता जे युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये विचारलं जातंय ते ABCD असं विचारलं जातंय. त्यामुळे तुमचं कन्फ्युजन काय होतंय की तुम्हाला असं वाटतंय हा B ऑप्शन आहे आणि हा C ऑप्शन आहे. त्यामुळे ऑप्शन व्यवस्थित बघायचा आणि त्यापुढचं जे काही असेल ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ऑप्शन चुकीचा करायचा नाही. आता सर्वात पहिले आपण क्वेश्चन स्टार्ट करूयात. MCQ तुम्हाला कसे लिहायचे याची आयडिया आलेली ऑलरेडी किंवा माहिती MCQ कसे लिहायचे. आता सर्वात पहिला क्वेश्चन आहे सेक्शन बी मधला. सेक्शन पण टाकून द्यायचं. सेक्शन ए MCQ असतो, सेक्शन बी SAQ LAQ असतो. मग आता सेक्शन बी मधला पहिला क्वेश्चन आहे, दुसरा क्वेश्चन आहे SAQचा आणि त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे अधोदत्तस्य श्लोकस्य पदच्छेद लिखित्वा रेखांकितानां पदानां शब्दरूपानी धातुरूपानी वा लिखत. आता काय करायचंय, जो काही श्लोक दिलेला आहे तुम्हाला इथे, जो काही श्लोक दिलेला आहे त्या श्लोकामध्ये जे अंडरलाईन केलेले वर्ड आहे त्याचं शब्दरूप, धातुरूप किंवा व्याकरण तुम्हाला लिहायचंय. मग आता काय दिलेला आहे श्लोक, तथा स लभते शर्मम सर्व पावक पाटवम धिवर्णे इंद्रिय वैमल्यम वृषता दीर्घ आयुष्यम. आता हा श्लोक दिलेला आहे तुम्हाला, त्याखाली कशाखाली अंडरलाईन केलेलं आहे, तथा स लभते खाली अंडरलाईन केलेलं आहे, त्यानंतर वृषता खाली आणि दैर्घ्यम आयुष्य खाली अंडरलाईन केलेलं आहे. मग आता तथा सर्वात पहिल्यांदा काय घेतला आपण, तथा. मग तथा काय सांगितलेलं आहे, तर अव्यय सांगितलेलं आहे. आता सर्वात मेन चूक काय होती आपली, तर आपण एकतर क्वेश्चन व्यवस्थित वाचत नाही आणि क्वेश्चन वाचल्यानंतर तिथे त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे, शब्दरूप आणि धातुरूप या दोनच गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. मग आपण उपसर्ग, अव्यय या गोष्टींचा विचारच तिथे करत नसतो. तर तिथे काय करायचं आहे, तिथं अव्ययाचा देखील विचार करायचा आहे, उपसर्गाचा देखील विचार करायचा आपल्याला. म्हणजे फक्त शब्दरूप आणि धातुरूप सांगितलंय म्हणजे तेवढंच लिहायचं आहे असं नाही, तर तिथं आपल्याला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा विचार करायचा आहे. मग सर्वात पहिल्यांदा श्लोकाचं काय करायचं आहे, पदच्छेद करायचा आहे. मग पदच्छेद म्हणजे काय, जो काही संधी विग्रह आहे तो आपल्याला सेपरेट करून लिहायचा आहे. मग तथा स लभते, त्यानंतर काय आहे पुढे शर्मम जसं आहे तसं, याच्यात काही संधी विग्रह नाही आहे. त्यानंतर इथं काय आहे, सर्व पावक आणि पाटवम. इथे काय केलं मग आपण सेपरेट केलं, ते सर्व पावक पाटवम. त्यानंतर पुढे त्यानंतर धी, त्यानंतर वर्णे, त्यानंतर इंद्रिय. इथं जी संधी झालेली होती वर्ण आणि इंद्रियामधली ती काय केली आपण वेगवेगळी केली. धी, वर्ण, इंद्रिय, त्यानंतर वैमल्यम, वृषता, दैर्घ्यम, आयुष्य. इथली जी संधी होती ती आपण सॉल्व्ह केली. पदच्छेद म्हणजे काय करायचं, आपल्याला जी काही संधी असेल तिथे संधी सॉल्व्ह करून आपल्याला जसं आहे तसं सेंटेन्स लिहायचंय. त्यानंतर आपल्याला आता जे काही अंडरलाईन केलेले शब्द आहे त्याचं शब्दरूप, धातुरूप, अव्यय, उपसर्ग जे काही तिथं प्रेझेंट असेल ते लिहायचे. मग सर्वात पहिल्यांदा तथा स लभते. मग तथा काय सांगितलेलं आहे, तथा येतो आपला अव्यय. त्यानंतर पुढे येतं स काय आहे, तदसर्वनामे पुल्लिंगी आहे आणि प्रथमा एकवचन. तदसर्वनामचं जो पुल्लिंगी आहे त्याचं प्रथमा एकवचन काय येतं, स येतं. त्यानंतर लभते. आता लभतेमध्ये काय सांगितलेलं आहे, लभ धातू आहे एक नंबरच्या, म्हणजे गण एक जो पहिला गण आहे त्यामधला धातू आहे. त्यानंतर आत्मनेपदी धातू सांगितलेला आहे आणि त्याला जे प्रत्यय लागलेले लभते ते काय आहे, प्रथम पुरुष एकवचन प्रत्यय. हे सगळं तिथं मेन्शन करायचंय.
त्यानंतर रुष्यता. आता रुष्यता दिलेलं आहे. मग रुष्यता काय? रुष्यता शब्द काय झाला यामध्ये? रुष्यता. त्यानंतर कसा शब्द आहे हा? आकारांत शब्द आहे, आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यानंतर याचं काय? द्वितीय विभक्तीमध्ये एक वचन असलेला शब्द आहे. हे सगळं मेन्शन करायचं आहे, धातूमध्ये पण आणि शब्दामध्ये पण. त्यानंतर दैर्घ्यम. आता दैर्घ्यम शब्द काय सांगितलेला आहे? दैर्घ्य. त्यानंतर लिंग काय याचं? नपुसकलिंगी शब्द आहे. वचन काय आहे? एक वचन आहे. आणि विभक्ती काय आहे? प्रथमा विभक्ती. आता इथे बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे. तुम्ही असं पण लिहू शकतात एकदम सुटसुटीत, किंवा तुम्ही असं पण लिहू शकतात, किंवा असं पण, चॉईस तुमची, तुम्हाला कसं लिहायचं आहे. पण जर असं लिहिलं तर चेक करणाऱ्याला काय वाटतंय? सोपं वाटतंय. बघा आता तुम्हीच इथे बघा, काय वाटतंय तुम्हाला? एकदम व्यवस्थित पटपट चेक करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? एखादा शब्द इकडे तिकडे झालेला असेल किंवा चुकलेला असेल तरी तुम्हाला तिथं मार्क्स मिळून जाणार आहे. पण तुम्ही जर सर्व एकत्र लिहिलं तर तिथे काय होतं? चेक करणारा पण कन्फ्यूज होऊन जातो. त्यानंतर पुढं आयुष्य शब्द होता. मग आता आयुष्य काय? मग यामध्ये शब्द काय? आयुष्य शकारांत शब्द आहे. लिंग काय? नपुसकलिंगी शब्द आहे. वचन एक वचन आणि विभक्ती काय? प्रथमा. मग प्रथमा विभक्ती एक वचन. तुम्ही असं एका लाईनीत पण लिहू शकतात, किंवा असं सेपरेट करून लिहिलं तर ते कसं जातं? तुम्हाला व्यवस्थित सोपं जातं आणि चेक करणाऱ्याला पण कळतं की काय. आणि तुमचं पण कसा पेपर एकदम सुटसुटीत आणि पेपर प्रेझेंट करताना व्यवस्थित दिसतो. म्हणून ह्या ज्या छोट्या छोट्या चुका होतात, किंवा हे छोटे छोटे पॉईंट्स आपल्याकडनं लक्षात राहत नाही, आपण ते नोटीस कधी करत नाही, ते पॉईंट्स ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कारण की हेच जे पॉईंट्स आहे ते तुम्हाला मार्क्स देऊन जातात. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो काय आहे? अधोदत्तस्य श्लोकस्य अन्वयम अर्थच्च लिखत. आता बघा, या श्लोकमध्ये काय विचारलंय? फक्त अन्वय आणि अर्थ विचारलाय. दोनच गोष्टी विचारल्या गेलाय. मग तुम्हाला काय लिहायचंय? तर या श्लोकाचं अन्वय आणि अर्थ, हा जो काही श्लोक दिलेला आहे त्याचा अन्वय आणि अर्थ लिहायचा आहे. मग आता जेवढं विचारलंय तेवढं पण तुम्ही पेपरमध्ये लिहू शकतात, किंवा तुम्हाला जर एक्स्ट्राचं ॲड करायचं असेल तरी करू शकतात. कारण की अभ्यास तर ऑलरेडी केलेला आहे. पेपर इतका पण लेंदी नसतो की हा पेपर कव्हरच होणार नाहीये. मग आता हा जो श्लोक दिलेला आहे याचं तर पहिल्यांदा आपण पदच्छेद लिहू शकतो. आता आपल्याला पदच्छेद माहिती आहे. मग जसा श्लोक दिलेला आहे तसं काय करून घ्यायचा? पदच्छेद लिहून घ्यायचा. मग दर्शन स्पर्शन प्रश्ने परीक्षेतच्च रोगिणम. आता पदच्छेद म्हणजे काय करतो आपण? तर संधी विग्रह करून घेतो. रोग निदानम प्रागरूप लक्षण उपशय आपतिबी. आता इथे फक्त संधी विग्रह कुठं होता? लक्षण उपशय आपतिबी मध्ये. याला काही मार्क्स नाहीये, पण तुम्ही ते ॲडिशनल पॉईंट ॲड करू शकता. खरे मार्क्स कुठे आहे? अन्वय आणि अर्थाला. याला 2.5 मार्क्स असणार आहे, याला 2.5 मार्क्स असणार आहे, कारण की दोनच पॉईंट विचारलेले ना. मग हाफ मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. मग चला, अन्वय काय होणार? आता अन्वय तुम्ही तुमच्या पद्धतीने करणार. अन्वय करण्यासाठी आपण जी ट्रिक वापरणार होतो ती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. किंवा जर ज्याला अन्वय येतच नाही तो व्हिडिओ त्यांनी बघून घ्या. त्या व्हिडिओमधनं ॲटलिस्ट तुम्हाला बेसिक आयडिया येईल, किंवा अन्वयमध्ये काय पाहिजे तर क्रिया सगळ्यात शेवटी पाहिजे. बस, बाकी तुम्ही काहीही अन्वय करू शकता तुमच्या पद्धतीने. आता इथे जो श्लोक दिलेला आहे ना त्याचा अन्वय 2 प्रकारे करणार आहे बघा आपण. आता दर्शन स्पर्शन प्रश्ने परीक्षेतच्या रोगिणम रोगनिदान प्रागरूप लक्षण उपशयभी. आता इथे कसं होणार? दर्शन स्पर्शन प्रश्नेच रोगिणम परीक्षेत. त्यानंतर निदान प्रागरूप लक्षण उपशय आपतिभी रोगम. या प्रकारे तुम्ही एक करू शकता, किंवा दुसऱ्या प्रकारे केलं. वैद्य रोगीन दर्शन प्रश्न परीक्षेत निदान प्रागरूप लक्षण उपशय आपतिभीच रोगिनम रोगम परीक्षेत. तुम्ही या प्रकारे पण करू शकता. म्हणजे दोन्ही पण जे अन्वय आहेत ते कसे आहेत? बरोबर आहे. तुमचा जो अन्वय तुम्ही बनवणार तो बरोबरच असणार. फक्त अन्वय बनवताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे फक्त व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर अर्थ. आता अर्थमध्ये काय करणार आपण? लाईन टू लाईन अर्थ लिहायचा. लाईन टू लाईन अर्थ का बरं लिहायचा? तर त्याचे मार्क्स व्यवस्थित मिळतात. आणि अर्थ लिहित असताना खूप असं एकत्र काला नाही करायचा. एकदम वेगवेगळा सुटसुटीत असा अर्थ लिहायचा. तुम्ही 1 पानी अर्थ लिहा, 1.5 पानी अर्थ लिहा. कारण की तुम्हाला संहितामध्ये हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे संहिताचा पेपर पण आधी होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला आयडिया आलेली असते की नेमकी काय लिहायचं आहे. हे सगळे संहितामधनं येणार आहे, किंवा
वैसुसामधनं येणारे श्लोक असतात. मग तुम्ही कितीही त्याला इलॅबोरेट करू शकतात, जेवढं लिहायचं तेवढं लिहू शकतात. असं काही नाही की एवढंच लिहायचं तेवढंच लिहायचं. आता हे आपण एकदम थोडं लिहिलेलं आहे बघा. आता काय, रोगी परीक्षा दर्शन स्पर्शन प्रश्न याद्वारे करावी, एकदम सिम्पलमध्ये. मग तुम्ही आता याला इलॅबोरेट केलं खूप जास्त तरीही चालेल. त्यानंतर रोग परीक्षा कशी करायची, निदान, प्रागरूप, लक्षण, उपशय आणि संप्राप्ती याद्वारे करावी, एकदम सिम्पलमध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्ही याला वाढवलं, अजून थोडं डिटेलमध्ये लिहिलं तरी चालणार आहे. त्यानंतर अजून एक पॉईंट काय ॲड करायचा, व्याकरण ॲड करून द्यायचं की कुठं कुठं संधी तुम्हाला दिसते किंवा कुठं कुठं तुम्हाला समास दिसतोय. आता हे ॲड करणं कंपल्सरी नाही आहे, पण तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, सेम अधोदत्तस्य श्लोकस्य अन्वय अर्थच लिखत. आता हा जो श्लोक येणार तो तुम्हाला अष्टांगमधनं येणार आणि सी नंबरचा जो क्वेश्चन येणार किंवा श्लोक येणार तो कशातनं येणार, वैसुसामधनं येणार. मग आता इह चत्वारी दानानी प्रोक्तामी परम ऋषीभी विचार्य नानाशास्त्रानी शर्मने अत्र परत्रच्च. हा तुम्हाला श्लोक दिलेला आहे. याचं काय करायचं आहे, सेम अन्वय आणि अर्थ करायचं. आपण आधी स्टार्टिंगला काय करून घेणार, पदच्छेद लिहून घेणार. इह चत्वारी दानानी प्रोक्तामी परम ऋषीभी विचार्य नानाशास्त्रानी शर्मने अत्र परत्रच्च. आता इथं काय केलं आपण, संधी सॉल्व करून घेतली. पुढे आता अन्वय काय लिहिणार याचा, तर बघा अन्वय आता इथे पण दोन प्रकारे, तर हे मुद्दामून तुम्हाला दोन प्रकारे लिहून दिला आहे. म्हणजे तुमचा जर या प्रकारे अन्वय होत नसेल तर या प्रकारे तरी होईल. म्हणजे दोन्हींचा जर तुम्ही अन्वयांचा अर्थ बघितला तर दोन्ही अन्वयांचा अर्थ काय एकदम बरोबर आहे. असं नाही की तुम्ही लिहिलेला अन्वयाचा अर्थ चुकणार आहे. फक्त जे काही रूल्स आहे ते व्यवस्थित फॉलो करायचे. म्हणजे क्रियापद लास्टलाच आलं पाहिजे, हा मेन रूल आहे, तर ते तुम्ही लास्टलाच न्यायचं. त्यानंतर अर्थ लिहून घ्यायचा. ह्या ज्या श्लोकाचा जो काही अर्थ असेल तो तिथं तुम्हाला काय करायचा आहे, मेन्शन करायचा आहे. आता इथे काय अर्थ होणार आहे, इह चत्वारी दानानी प्रोक्तानी परम ऋषीभी. म्हणजे येथे परम महर्षींनी काय सांगितलेलं आहे, तर विविध शास्त्राचा विचार करून या लोकात आणि परलोकात 4 प्रकारचे दान सांगितलेले. मग इह चत्वारी दानानी 4 प्रकारचे काय सांगितलेले, दान सांगितलेले. मग विचार्य, मग आता हे कोणते, आता तुम्हाला इथं एवढंच मेन्शन केलेलं आहे. मग 4 प्रकारचे दान तुम्हाला जर माहीत असतील, तुम्ही ते श्लोक वाचलेला असणार आहे, मग तुम्ही ते काय करायचं, एकदम मेन्शन करायचं की भिलेल्या व्यक्तीला अभय द्यावे, व्याधीग्रस्ताला औषध द्यावे, विद्यार्थ्याला विद्या द्यावी आणि भुकेल्याला अन्न द्यावे. हे जे 4 प्रकारचे काय सांगितलेले दान सांगितलेले आहेत. म्हणजे इथं जरी मेन्शन नसलं तरी पण तुम्ही ते इन डिटेल लिहू शकतात, मला एवढंच म्हणायचं आहे. त्यानंतर जे व्याकरण आहे ते व्याकरण व्यवस्थित काय करायचं आहे, तुम्हाला त्यातलं सोडून घ्यायचं आहे. आता याला मार्क्स नाही आहे किंवा पदच्छेदला मार्क्स नाही आहे, पण ते तुमचं पेपर एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्ही ॲड करू शकता. ॲड करायचं नाही करायचं ते तुमचा प्रश्न आहे, कारण की तिथे मार्क्सच नाही आहे किंवा ते विचारलंच गेलेलं नाही, पण मला असं वाटतंय की तुम्ही ते ॲड केलं पाहिजे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे प्रयोग विपरी. आता इथं प्रयोग म्हणजे काय, वाच्य परिवर्तन करायचे. हे आपल्याला फर्स्ट पेपरला पण आपण करतो, त्यामुळे हे माहिती आहे. आता इथं प्रयोग विपरीत करत असताना ना इथे मेन्शन करायचं, हे कर्तरी आहे, हे कर्मणी, किंवा हे कर्मणी, हे कर्तरी. म्हणजे मेन्शन करत चालायचं कोणतं वाक्य कसलं आहे. कर्तरीचं होतं तर तुम्ही काय केलं, कर्मणीमध्ये केलं. कर्मणीचं होतं तर कर्तरीमध्ये केलं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे टिप्पणी लिखत. आता टिप्पणी लिखत हा जो क्वेश्चन असणार आहे, यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला श्लोक मेन्शन करायचे. टिप्पणीमध्ये श्लोक मेन्शन करायचे म्हणजे करायचेच. आता तुम्हाला एक श्लोक येतोय तर तुम्ही एक श्लोक मेन्शन करा, 2 येत आहे तर 2 करा, 3 येत आहे तर 3 करा. आणि जर तुमचे श्लोक पाठ नसले तरी पण तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. म्हणजे असं नाही की मला श्लोक येत नाही मग मी क्वेश्चनच अटेम्प्ट करणार नाही, तुम्हाला थेअरी पार्ट त्यामध्ये लिहून यायचं आहे. मग आता सन्निपातवर टिप्पणी आलेली आहे, मग इथं काय केलं, एक श्लोक ॲड केला. त्यानंतर त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एकदम बुकमध्ये थोडं दिलेलं होतं बघा. आता आपण जे बुक फॉलो करतो त्यामध्ये काय एक्सप्लेनेशन थोडं दिलेलं असतं, त्यामुळे आपण वाचतो पण थोडं. पण जर विचार केला तर आपण अष्टांगमध्ये सन्निपात बघितलेला आहे ना, मग तिकडचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही इकडे ॲड करून द्यायचं. मग कमीत कमी 1.5-2 पाने किंवा 2.5 पानं तुम्हाला जेवढं लिहिता येईल तेवढं. आता जर तुम्ही बघायला गेले सन्निपात तर अर्ध्या पानात पण संपणार आहे, तरी पण तुम्हाला जर व्यवस्थित श्लोक लिहिलेला असेल, व्यवस्थित अर्थ लिहिलेला असेल तर तुम्हाला त्याच्यावरची टिप्पणीचे मार्क्स मिळणार आहे. पण तुम्हाला जर जास्त लिहायचं असेल तर तुम्ही ते ॲड करू शकतात. आता इथे एक श्लोक टाकला आहे, त्यानंतर या पानावर एक श्लोक टाकलेला आहे. आणि श्लोक टाकत असताना काय करायचं, त्याला
इन्व्हर्टेड कॉमा करणं विसरायचं नाही. आणि श्लोक टाकल्यानंतर ना जे काही तुम्ही अर्थ लिहिणार आहे तो थोडासा गॅप सोडून लिहायचा. म्हणजे काय होतंय तिथं, तो जो श्लोक असणार आहे तो हायलाईट होतोय. आपल्याला काय करायचंय, श्लोक हायलाईट करायचा आणि पेपर कसं असं सुट्टा सुट्टा दिसला पाहिजे. आता हा पेपर बघा, हा पेपर कसा दिसतोय तुम्हाला, एकदम सुट्टा सुट्टा दिसतोय. चेक करणारा वाचणार पण नाही ना की त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. एकदम व्यवस्थित दिसतंय, एकदम सुटसुटीत लिहिलेलं दिसतंय, तर तुम्हाला डायरेक्ट मार्क्स देऊन टाकणार. त्यामुळे काय करायचं, लिहित असताना एकदम सुटसुटीत लिहायचं. आता बघा पुढं का क्वेश्चन काय आहे, शब्दस्य निरुक्ती तथा पर्याय वचनानी लिखत. आता टिप्पणीवाला क्वेश्चन झाला. आता आपल्याला निरुक्ती आणि पर्याय वचन बघायचंय. मग निरुक्तीमध्ये तुम्हाला जेवढ्या निरुक्ती येत आहे, आता इथं पित्ताचा क्वेश्चन होता, मग निरुक्ती किती, 4 निरुक्ती मी टाकल्या इथं. तुम्हाला 1 येते इथं 1 टाका, 2 येते इथं 2, 3 येते इथं 3. जेवढ्या तुम्ही निरुक्ती केलेल्या आहेत त्या व्यवस्थित टाकून द्यायच्या. आणि आता ह्या निरुक्ती क्रियामधली पण टाका. त्यानंतर तुम्ही अष्टांगमध्ये त्या रिलेटेड जे काही नॉलेज घेतलेलं आहे ते पण तुम्ही इथं टाकून द्यायचं आहे. म्हणजे असं नाही की फक्त संस्कृतचा पेपर आहे म्हणजे तुम्ही बाकीचं काही टाकणार नाही. एकदम सगळ्या सब्जेक्टचं मिक्स करून इथं तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला पेपर कोरा सोडायचा नाही आहे. मग आता इथं पित्ताची निरुक्ती पहिल्यांदा टाकली, तपसंतपे तपती इति पित्तम. त्यानंतर जे काही आहे ते टाकलं, त्यानंतर त्याचा काय लिहिला, मिनिंग लिहिला. आता त्यानंतर पुढचं त्यामध्ये होतं निरुक्तीला मार्क्स होते आणि पर्याय वचनालीला मार्क होते. मग पर्याय, आता जे काही पर्याय येत आहे, जे काय आता पित्ताचे पर्याय नावं जे आहेत ते तुम्ही क्रियामध्ये शिकलेले, म्हणजे क्रियामध्ये इन डिटेल केलेले. त्यानंतर जे सप्तधातू सांगितलेले, सप्तधातूंचे तुम्ही जे पर्याय नाव आहे ते क्रियामध्ये केलेले. त्यामुळे तुम्ही वाचत असताना जरी तुमच्या बुकमध्ये कमी पर्याय नावं दिलेली असेल तर काय करायचं, क्रियाचं बुक उचकायचं, अष्टांगचं बुक उचकायचं आणि त्यामधनं पर्याय नावं किंवा त्यामधनं ज्या निरुक्ती दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित बघून घ्यायच्या. आता जर तुम्ही बघितलं तर निरुक्तीच्या जे काही पॉईंट्स आहेत ते आपण पॉईंट्स व्यवस्थित लिहिले, त्यानंतर पर्याय पण लिहिलेले. मग हा क्वेश्चन एका पानात झालेला आहे, मग याला आउट ऑफ मार्क्स मिळणार नाही का, तर मिळणार ना. आता आउट ऑफ मार्क्स नाही मिळणार, कारण की थोडंफार आपल्या ज्या मिस्टेक आहेत त्या होत असतात लिहिताना. मग कमीत कमी 3, 3.5, 4 मार्क या एका पानाला मिळू शकतात. असं नाही की तुम्ही 1.5-2 पानं लिहिलं तरच तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार आहे. तुम्ही जरी कमी लिहिलेलं असेल पण कंटेंट जेवढं विचारलं तेवढं व्यवस्थित लिहिलेलं असेल आणि परफेक्ट लिहिलेलं असेल तर तुम्हाला मार्क्स 3.5-4 मार्क या क्वेश्चनला मिळून जाणार. जर तुम्हाला जास्त एक्सप्लेन करायचं असेल तरी तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पुढे आता जो पुढचा क्वेश्चन आहे तो काय आहे, आता ट्रान्सलेशन आहे. संस्कृत भाषेत काय करायचं आहे, ही जी कथा दिलेली आहे या कथेचं ट्रान्सलेशन करायचं आहे. आता काही स्टुडंटनी काय केलेलं आहे तर डायरेक्ट कथा लर्न केलेली आहे, तर ती पूर्ण कथा तुम्हाला इथं जी लर्न केलेली ती प्रेझेंट करायची नाही. किंवा काही स्टुडंटनी काय केलेलं आहे, सारांश लर्न केलेला आहे, ती जसं आहे तसं तुम्हाला सारांश इथे टाकायचं नाही आहे. तुम्हाला इथं स्पेसिफिक मार्क्स आहे, हा पॅरेग्राफ दिलेला आहे तर या पॅरेग्राफलाच तुम्हाला काय करायचं आहे, इथे ट्रान्सलेट करून लिहायचं आहे. मग आता ज्यांना काहीच येत नाही आणि ज्यांनी कथा डायरेक्ट लर्न करून ठेवलं आहे त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, त्यांनी ते जसं आहे तसं लिहायचं. पण तुम्हाला मार्क्स हे फक्त आणि फक्त एवढ्या पॅरेग्राफलाच असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी ही काळजी व्यवस्थित घ्यायची. आणि ट्रान्सलेट करताना काय करायचं आहे, तर ट्रान्सलेट करताना कुण्या एका नगरामध्ये 4 ब्राह्मपुत्र राहत होते, हे मराठी तुम्ही रीड केलं. त्यानंतर मग ट्रान्सलेट करताना कुण्या म्हणजे कस्यचित, त्यानंतर एका नगरामध्ये नगरे, त्यानंतर 4 ब्राह्मणपुत्र 4 ब्राह्मणपुत्र राहत होते, निवसंती स्म. मग हे काय झालं, पहिल्या लाईनचं काय झालं, ट्रान्सलेशन झालं. मी संस्कृतचं जेव्हा तुम्हाला पंचतंत्र कथा सांगते, पंचतंत्र कथा सांगत असताना पण हेच सांगितलं होतं की तुम्ही एक लाईन मराठी वाचायची, एक वर्ड मराठीचा वाचायचा आणि त्याचं संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन काय येतंय ते वाचायचं. कारण की तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असणार आहे, तुम्हाला असं दुसरं काही नसणार आहे. पॅरेग्राफचं काय करायचं आहे, तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. त्यामुळे ट्रान्सलेट करत असताना तुम्ही जर अशा प्रकारे ट्रान्सलेट केलं तर तिथे एकदम व्यवस्थित मार्क्स मिळणार आहे. आता हे झालं ज्यांनी व्यवस्थित ट्रान्सलेशन लर्न केलेलं आहे किंवा ज्यांना ट्रान्सलेशन जमतं आहे त्यांच्यासाठी. आता ज्यांना काहीच येत नाही आहे, ज्यांनी कधी ट्रान्सलेशन केलेलंच नाही आहे त्यांच्यासाठी काय, तर त्यांनी काय करायचं, जे काही लर्न केलेलं आहे किंवा जो काही सारांश केलेला आहे लर्न तो तिथं लिहून यायचा. हा क्वेश्चन तुम्ही एकदम ब्लँक सोडून यायचा नाही, कारण की काहीतरी लिहिलं तर एखादा मार्क तरी मिळेल. आणि संस्कृतच्या पासिंगसाठी 1 मार्क किंवा हाफ मार्क खूप इम्पॉर्टंट आहे.
म्हणजे असं नाही समजायचं की तुम्हाला हे येत नव्हतं आणि मग तुम्ही लिहिलंच नाही, असं करायचं नाही. जे काही येतंय ते तिथं लिहून टाकायचं, मग जास्त विचार करत बसायचा नाही किंवा क्वेश्चन ब्लँक सोडायचा नाही. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मातृभाषा या अनुवादयेत. आता इथे काय करायचं आपल्याला, आपल्या मातृभाषेत म्हणजे आपली जी मातृभाषा आहे मराठी, त्यामध्ये ट्रान्सलेशन याचं करायचं आहे. मग आता इथे काय ट्रान्सलेशन होणार बघा. इथे ट्रान्सलेशन करत असताना हा जो काही श्लोक तुम्हाला दिलेला आहे या श्लोकचं लाईन टू लाईन ट्रान्सलेशन करायचं. म्हणजे असं जरी तुम्ही पॅरेग्राफमध्ये लिहिताय, आता हे मी मुद्दामून पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे, पण तुम्ही काय करायचं आहे एकदम लाईन टू लाईन ट्रान्सलेशन करायचं. त्यांनी काय होणार, तो जो पेपर आहे तो व्यवस्थित दिसणार. आणि जर तुम्हाला लाईन टू लाईन ट्रान्सलेशन नाही जमत आहे तर इथे जसं दिलं आहे तसं ट्रान्सलेट करून घ्या. मग आता हा जो श्लोक दिलेला आहे, हा श्लोक कुठून आलेला आहे, खूप मुलांना प्रश्न पडतो. तर तुम्ही जर वैसूचा ओपन केले तर तुम्हाला हा श्लोक दिसून जाणार आहे. म्हणजे इथले जे श्लोक येतात ते ट्रान्सलेशनसाठी एकतर अष्टांगचे येतील किंवा वैसूसाचे येतील. त्यामुळे ट्रान्सलेट करत असताना काय करायचं, जर तुम्हाला पेपर एकदम व्यवस्थित प्रेझेंट करायचं आहे तर लाईन टू लाईन काय करायचं, ट्रान्सलेट करायचं. आणि जर लाईन टू लाईन ट्रान्सलेट नाही जमत आहे तर काय करायचं, मग असं पॅरेग्राफमध्ये ट्रान्सलेट करायचं. आता हे जे पाहिलं तुम्ही आणि हे जर रीड केलं तर तुम्हाला दिसणार आहे की हे जे ट्रान्सलेशन असणार आहे ते एकदम वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट केलेलं आहे, यात जास्तीचं काही घेतलेलं नाही. पण तुम्हाला जर इन डिटेल किंवा जास्त वाढवायचं आहे ते तर तुम्ही ते ट्रान्सलेशन वाढवू शकतात. पण याला पण मार्क्स मिळणार आहे आणि तुम्ही 1.5 पानी जरी लिहिलं तरी तेवढेच मार्क्स मिळणार आहे. पण ज्याला असं वाटतंय आधी परफेक्ट लिहा, 2 लाईन सोडून द्या आणि खाली काय करा, इन डिटेल लिहा थोडंसं, तरीही काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 3. म्हणजे आता सुरू होतोय आपला LAQचा क्वेश्चन. आता LAQचा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन सर्वात जास्त मार्क्स देणारा क्वेश्चन आहे. म्हणजे कसा, तर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं आहे, पॅरेग्राफ दिलेला असणार आणि पॅरेग्राफमधनं काय करायचं आहे, ॲन्सर लिहायचे. इथं तुम्हाला मनाने काहीही ग्रामर ॲड करायचं नाही किंवा काहीही करायचं नाही. जे काही जसं काही लाईन टू लाईन ॲन्सर असेल ते लिहायचं आहे. आता बघा, ते ग्रामीणे कुत्र नीता, आता इथं त्याचा ॲन्सर बघा ना, इथं ते ग्रामीणे, आता निमंत्रिता येणार नाही, पण पुढचं काय येणार, पृथक पृथक गृहेशी नीता. जसं आहे तसं ते ग्रामीणे कुत्र नीता, कुत्र म्हणजे कुठं, पृथक पृथक गृहेषु नीता. म्हणजे जसं आहे तसं लिहिणार आहे ना तुम्ही. म्हणजे इथं स्वतःचं डोकं जास्त काही लावायचं नाही आपल्याला. आपण 10th किंवा 12th पेपरमध्ये जसं पॅरेग्राफमधनं क्वेश्चन सॉल्व करतो तसंच आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. आणि या क्वेश्चनचे जे मार्क्स आहे ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे पासिंगच्या मार्क्ससाठी. म्हणजे हे तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन पॅरेग्राफमध्ये म्हणजे ॲन्सर पण तिथंच दिलेलं आहे, जास्त काही डोकं लावायचं नाही. त्यासाठी तुम्ही आधी पंचतंत्रच्या ज्या कथा आहेत त्या मराठीमध्ये रीड करून ठेवलेल्या पाहिजे, तर तुम्हाला काय कळणार आहे, या क्वेश्चनचा अर्थ कळणार आहे आणि मग ते तुम्हाला लिहिता येणार आहे. आता इथे बघा, इथं तर अर्धा पानातच आन्सर संपणार आहे. मग तुम्ही काय म्हणणार, इथं तर LAQला एवढे मार्क्स मिळणारच नाही. तर ह्या एका ॲन्सरला तुम्हाला 2 मार्क्स आहे. ह्या एका ॲन्सरला काय 2 मार्क्स आहे. तुम्ही 2 लाईन एक ॲन्सर पण लिहू शकतात. मी 1 लाईन सोडून लिहिलेलं आहे, तुम्ही 2 लाईन सोडून ॲन्सर लिहू शकतात. हे जे तुम्हाला दिसतंय हे जर तुमचे सगळे करेक्ट आहे तर बघा ना, तुमचं जरी थोडंफार ग्रामर चुकलेलं असेल तरी तुम्हाला 8 ते 9 मार्क्स हे इथे मिळणार आहे. 8 ते 9 मार्क्स म्हणजे सोपी गोष्ट नाही ना, पटकन पासिंग तुमची निघणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आधी जी पंचतंत्राची कथा आहे ती मराठीमध्ये रीड करून ठेवायची आहे, तर तुम्हाला इथे जी कथा आलेली त्याचं मिनिंग समजणार आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे आपला टिप्पणी लिखत. टिप्पणी लिखत. आता हा क्वेश्चन तुम्हाला कुठून येतो, तर हा क्वेश्चन येतो तुम्हाला परिभाषामधून. मग आता पहिलं काय, कृतान्न वर्ग आहे आणि दुसरा काय, विरुद्धार. म्हणजे ह्या LAQमध्ये तुम्हाला 5-5 मार्क्ससाठी 2 टिप्पणी लिहायला येतात. मग तुम्ही किती लिहू शकतात ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता कृतान्न वर्ग आहे, तुम्ही 1 पानी लिहा, 1.5 पानी लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आता कृतान्न वर्ग तुम्ही अष्टांगमध्ये शिकलेले, मग तिकडचं सगळं नॉलेज तुम्ही इथं वापरलं तरी चालणार आहे. किंवा आता विरुद्धाहार आहे, विरुद्धाहार पण तुम्हाला माहिती आहे, मग ते विरुद्धाहार तुम्ही जिथं कुठे वाचलेलं असेल ते नॉलेज जर तुम्ही इथं लिहिलं तरी चालणार आहे. मग आता कृतान्न वर्ग प्रेझेंट करताना बघा किती सुटसुटीत प्रेझेंट केलेला आहे. जर तुम्ही पेपर लिहिताना सुटसुटीत पेपर प्रेझेंट केला तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच.
हा झाला विरुद्धाहार. विरुद्धाहार किती प्रेझेंट केलाय तर म्हणजे 1.5 पाने किंवा 2 पानी काय केलेलं आहे, हा LAQ प्रेझेंट केलेला आहे. तुम्ही 3-4 पानी पण प्रेझेंट करू शकतात. आता मी इथे पॉईंट टू पॉईंट लिहिलेलं आहे बुकमधलं, त्यामुळे माझा कमी झाला आहे. जेव्हा तुम्ही मनाने लिहाल तेव्हा तुमचे पॉईंट काय होणार आहे, वाढतच जाणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. आता हा जो क्वेश्चन असणार आहे तो तुम्हाला कशासाठी असणार आहे तर एका वाक्यात उत्तरे लिहिण्यासाठी असणार आहे किंवा 1, 2, 3 शब्दात उत्तरं लिहिण्यासाठी असणार आहे. मग आता पहिला क्वेश्चन काय होता, का मुख्या संहिता वाच्या. मग कोणती मुख्या संहिता वाच्या तर चरकः सुश्रुत वाग्भटच्च मुख्या संहिता वाच्या. मग आता तुम्ही म्हणाल हा क्वेश्चन कुठून आलाय हेच मला समजत नाहीये. तर बघा, का मुख्यतः संहिता वाच्या हा क्वेश्चन कुठला आहे तर हा क्वेश्चन आहे वैसुसातला. आता मी तुम्हाला दाखवते बघा. आता वैसुसामधला जो दुसरा अध्याय त्यामधला हा क्वेश्चन आलेला आहे. चरक सुश्रुतच्च वाग्भटच्च तथा अपर मुख्याच्च संहिता वाच्या. हा क्वेश्चन कुठून आलेला आहे मग तुम्हाला संहितामधनं आलेला आहे. म्हणजे वैसुसामधनं आलेला आहे. मी संहिता बोलले, वैसुसामधनं आलेला तुम्हाला हा क्वेश्चन आहे. मग तुम्हाला डायरेक्ट जसंच्या तसं हे आन्सर लिहिता येणार ना. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागणार, वैसुसामधले जे श्लोक आहेत ते व्यवस्थित वाचावा लागणार आहे. त्यानंतरच काय होणार, तुम्हाला हे आन्सर सॉल्व करता येणार आहे. त्यानंतर पुढचा भूतात्मा केन शुद्धती. मग विद्यात पोभ्याम भूतात्मा शुद्धती. हा क्वेश्चन पण कुठून आलेला आहे मग तुम्हाला तर वैसुसामधनं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, को पशुभी समाना. आता को पशुभी समाना, ज्ञानेन हिना पशुभी समाना. आता हा क्वेश्चन जो आहे तो पण कुठून आलेला आहे वैसुसामधनं आलेला आहे. बघा आता, को पशुभी समाना ज्ञानेन हिना पशुभी समाना. म्हणजे तुम्हाला वैसुसा वाचताना इतकी काळजी घ्यायची आहे की तुम्हाला ते जे काही श्लोक असतील किंवा ते काही जे असतील श्लोक वाचत असताना किंवा त्याचा अर्थ वाचत असताना ते संस्कृतमध्ये रीड करायचे. त्यामुळे तुम्हाला काय कळेल, त्याचा अर्थ समजेल. त्यानंतर पुढचं काय आहे, सप्तदुष्या लिखत. आता सप्तदुष्या तुम्हाला कुठं विचारलेलं आहे तर सप्तदुष्य हे तुम्हाला आयुष्कामी अध्यायात आलेलं आहे. मग जो अष्टांगचा पहिला अध्याय त्यातनं हा क्वेश्चन आलेला आहे बघा. त्यानंतर पित्त दोषाचे गुण. आता पित्त, कफ, वात या दोषांचे गुण तुम्ही पाठ केलेले, पण तुम्हाला हा क्वेश्चन कुठनं आलेला आहे बघा. तर हा क्वेश्चन आलेला आहे अष्टांगच्या पहिल्याच अध्यायातनं. म्हणजे तुम्ही जेव्हा श्लोक रीड करणार आहे तेव्हा तुम्हाला फक्त अन्वय आणि अर्थासाठी श्लोक रीड नाही करायचे. तर हा जो क्वेश्चन एका वाक्यात उत्तर लिहा त्यासाठी पण काय करायचे, श्लोक रीड करायचे. त्यानंतर पुढचा यामधला एक क्वेश्चन काय तर हे एका वाक्यात उत्तरे लिहायला असणार आहे. आणि त्याचा जो क्वेश्चन असणार आहे तो कशासाठी असणार आहे तर निरुक्ती आणि पर्यायासाठी असणार आहे. मग आता तुम्हाला निरुक्तीसाठी इंद्रिय दिलेलं आहे पहिल्यांदा. मग इंद्रियचं काय करायचं आहे, तुम्हाला निरुक्ती लिहायची आहे. मग इंद्रियम, मग निरुक्ती काय होणार, इंद्र त्याला घ प्रत्यय लागला, त्याला इय प्रत्यय लागला, घय प्रत्यय लागला. म्हणजेच मग इन्न शब्दाला काय लागलाय, घय प्रत्यय लागलाय आणि घय प्रत्यय लागून काय बनलाय, इंद्रिय शब्द बनलाय. मग आता तुम्ही त्याचं थोडंसं लिहू पण शकतात. विषयांना ग्रहण करणारे साधनभूत द्वार म्हणजे काय, इंद्रिय. किंवा इंद्र प्राणस्तस्य लिंगम इंद्रियम. म्हणजे तुम्हाला इथे काय लिहायची, फक्त निरुक्ती लिहायची, त्याला मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर अस्ति. आता अस्तिची निरुक्ती काय, अस्यते इति अस्ति किंवा अस्यते क्षिप्यते इति अस्ति. मग ती लिहून त्याचं थोडंसं मराठी मिनिंग तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा जो क्वेश्चन असणार आहे तो काय आहे, अग्नी आहे. मग अग्नीची काय लिहायची, तुम्हाला निरुक्ती लिहायची आहे. मग अग्नीची निरुक्ती लिहिली त्याचा तुम्ही अर्थ लिहा. आता अर्थ लिहिणं कंपल्सरी नाही आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही अर्थ लिहिला पाहिजे किंवा निरुक्ती लिहित असताना त्याचा अर्थ तिथे असतोच ना. मग त्यामुळे जरी इन डिटेल तिथं विचारलं नसेल तरी तुम्ही काय करायचं ते लिहायचं. त्यानंतर पुढे आता प्रज्ञाचं काय करायचं आहे, तुम्हाला पर्याय पदाने लिहायचं आहे. मग आता पर्याय पद म्हणजे पर्यायवाची शब्द लिहायचे. मग इथं प्रज्ञा आहे, प्रज्ञाची डेफिनेशन काय झाली, ज्ञानबोध करणारी क्षमता म्हणजे प्रज्ञा. ही तुम्ही डेफिनेशन मनाने लिहिली. इथं तुम्हाला अजून काही पॉईंट्स ॲड करायचे असेल तर ते थोडेफार मनाने करा, पण हायलाईट कशावर करायचं आहे, तुम्हाला पर्यायावर हायलाईट करायचं आहे. पर्याय एकदम व्यवस्थित सुटसुटीत नंबरिंग करून पण तुम्ही लिहू शकतात किंवा एकाखाली एक लिहू शकतात. नंबरिंग करण्यापेक्षा असं लिहिलं ना तर बेटर पडतं. किंवा नंबरिंग करून जरी 1 2 3 4 5 असं एकाखाली एक लिहिले तरी ते चालणार आहे. त्यानंतर रोग. आता रोगाचं पण काय करायचं आहे, तुम्हाला पर्याय लिहायचे. मग रोगाची पहिल्यांदा काय लिहिली आपण, एक व्याख्या लिहिली किंवा आपण जे काही
श्लोक पाठ केलेला होता तो लिहून टाकला. रुजंती इति रोगा, त्याला तुम्ही एक्सप्लेन केलं थोडं तरी चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मेन काय लिहायचं आहे तर पर्याय. मग पर्याय लिहिताना रूक, रुजा, व्याधी, रोग, ज्वर, उपताप, आमया, क्षय असे एकाखाली एक पर्याय लिहिले आणि त्याला जर तुम्ही नंबरिंग केली, आता हे 3 नंबर येणार इथं, त्यानंतर 4, 5, 6, 7, 8 अशी जर नंबरिंग केली तरी पण चालणार आहे. म्हणजे दिसताना कसं ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. आपल्याला पेपरमध्ये काय येतंय त्यापेक्षा आपण पेपरमध्ये किती व्यवस्थितरित्या ते मांडतोय ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात शेवटचा प्रश्न काय तर अधोदत्तस्य श्लोकस्य, बघा अधोदत्तस्य श्लोकस्य म्हणजे या श्लोकाचं काय करायचं आहे, पदच्छेद करायचा आहे, विग्रह वाक्य करायचं आहे, अन्वय लिहायचा आहे, वाक्यार्थ लिहायचा आहे आणि शास्त्रार्थ लिहायचा आहे. तुम्हाला हे पॉईंट वाईज लिहायचं आहे. मग आता पदच्छेद, हा जो काही श्लोक दिलेला आहे त्याचा मी पहिल्यांदा पदच्छेद करून घेतला. पदच्छेद आता आपल्याला आयडिया आलेली, पदच्छेद म्हणजे काय. त्यानंतर पुढं काय केलं, विग्रह वाक्य केला. वाक्याचा विग्रह म्हणजे तिथं व्याकरण लिहून घेतलं. मग तिथं जे काही संधी समास त्यामध्ये प्रेझेंट असेल ते लिहून घेतलं. त्यानंतर पुढे करणारे काय, पदच्छेद झाला, विग्रह झाला, त्यानंतर असणारे अन्वय. मग पुढे काय लिहिला, अन्वय लिहिला. आता अन्वय कसा लिहायचा, काय लिहायचं हे तुम्हाला कळालेलं आहे. त्यानंतर पुढे लिहिणार आपण वाक्यार्थ. पुढे काय लिहिलं, पुढचा बघा इथं वाक्यार्थ. मग आपण वाक्याचा अर्थ, आता इथं वाक्याचा अर्थ लिहिताना बघा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, अर्थ लिहिताना काय करायचं, श्लोक वाईज किंवा श्लोकामधला वर्ड टू वर्ड अर्थ लिहिला. जर येत असेल तर, नसेल येत तर तुम्ही पॅराग्राफमध्ये लिहिला तरी चालणार आहे. फक्त पॅराग्राफमध्ये लिहित असताना एकदम व्यवस्थित सुटसुटीतरित्या लिहायचा आहे. आणि जर तुम्हाला असा श्लोक वाईज म्हणजे श्लोकचं हाफ पार्ट करून जरी अर्थ लिहिता येत असेल तरी तो व्यवस्थित अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर पुढे शास्त्रार्थ, हा झाला वाक्यार्थ. त्यानंतर पुढे काय, शास्त्रार्थ. मग आता शास्त्रार्थमध्ये काय लिहिणार तर जो शास्त्रात अर्थ दिलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं अग्नीचं रक्षण, मग त्या अर्थी काय आलेलं आहे, जीर्ण. आता अग्निरक्षण म्हणजे जीर्ण शब्दावरून कसं स्पष्ट होतंय अग्नीचं रिलेशन, तर जेव्हा अपक्व अन्नावर पुन्हा जेवण घेतो माणूस, म्हणजे जीर्ण अर्थाशी कसं रिलेट केलेलं आहे अन्नाला, तर अपक्व अन्नावर जर अन्न अपक्व आहे म्हणजे आधीचं अन्न पचलेलं नाही, त्याच्यावर पुन्हा जर अन्न घेतलं तर तिथं काय होतं, आमदोष निर्माण होतो. आणि आमदोष निर्माण झाला तर ते काय, त्या रोगाचं मेन कारण आहे. म्हणजे कोणत्याही श्लोकाचा शास्त्रार्थ कसा लिहायचा तर शास्त्रात कसं त्याला को रिलेट केलेलं आहे. आता मात्रा व तहार, मग ह्या श्लोकामधला बघा, जीर्णे हितम मितम. आता इथं मितम म्हणजे काय तर मात्रावत आहार. मग मात्रावत आहाराला कसं एक्सप्लेन करणार तर मितम म्हणजे काय तर भुकेपेक्षा थोडं कमी खाणं. मग आता कमी खाल्ल्यावर काय होणार, सुलभ पचन होणार. आता हे तुम्हाला कुठून कळालंय तर तुम्ही जिथून नॉलेज घेतलेलं आहे किंवा जिथून जे काही वाचलेलं असेल त्यातनं ही गोष्ट होणार. म्हणजे शास्त्रार्थ तुम्हाला पूर्ण शास्त्राचा विचार करून लिहायचा आहे. आता हा जो काही श्लोक आहे किंवा जो काही क्वेश्चन आहे त्यामध्ये आपण पदच्छेद बघितला, विग्रह वाक्य बघितलं, त्यानंतर अन्वय बघितला, वाक्यार्थ बघितला आणि शास्त्रार्थ बघून घेतलेला आहे. मग आता अशा प्रकारे आपलं हे जे काही पेपर प्रेझेंटेशन होतं संस्कृत पेपर 2चं ते आपण एकदम व्यवस्थित बघून घेतलेलं आहे. कसं सॉल्व करायचं, काय सॉल्व करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात मेन जे काही असेल तर ते काय आहे तर कोणताही क्वेश्चन ब्लँक सोडायचा नाही, हे सगळ्यात मेन आहे. कारण की जर आपण एखादा क्वेश्चन जरी ब्लँक सोडला तरी पण आपले तिथे मार्क्स कट होणार आहे. आणि जर आपण तो येत नसूनही काहीतरी त्यात लिहिलं तर ॲटलिस्ट 1 मार्क तरी तिथे मिळेल. आणि मी आधीच म्हटलेलं आहे की संस्कृतच्या पासिंगसाठी एक मार्क खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर अजून एक मला सगळ्यांचा डाऊट सॉल्व करायचा आहे की क्वेश्चन लिहित असताना हा क्वेश्चन लिहिला आणि त्याच्यानंतर हे पेज ब्लँक सोडलं म्हणजे चुकून सुटलं किंवा काहीतरी लिहिण्यासाठी सुटलं आणि त्यानंतर पुढे हा क्वेश्चन सुरू केला म्हणजे इथे एखादा ABCD काहीतरी क्वेश्चन सुरू केला तर तुम्ही लास्टला काय करायचं आहे, ह्या पेजवर काय करायची, कटची लाईन मारायची. जेव्हा तुम्हाला असं समजतंय की तुम्हाला याच्यावर काहीच लिहायचं नाही आणि पेपर सबमिट करायचं आहे तर काय करायचं, तिथं लाईन मारून टाकायची. आता ज्यांनी इथून मागच्या पेपरमध्ये लाईन मारलेली नाही त्यांना काही इश्यू नाही, म्हणजे ठीक आहे, नाही लक्षात राहिलं. पण इथून पुढं काय करायचं, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. जे काही ब्लँक पेज असेल, जे काही ब्लँक पेज राहिलेलं असेल तिथं काय करून टाकायची, लाईन मारून टाकायची.
चला, आपला आता पेपर प्रेझेंटेशनचा व्हिडिओ इथं संपला आहे. सगळ्यांना पेपरसाठी ऑल दी बेस्ट.